नमस्कार मित्र हो, त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जीवनचरित्र या विषयावर 500 शब्दांचा सुंदर निबंध. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक महान नेत्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यापैकी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक तेजस्वी राष्ट्रपुरुष होते. त्यांनी भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची ज्वाज्वल भावना निर्माण केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही त्यांची सिंहगर्जना आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. म्हणूनच त्यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी नेते मानले जाते. जन्म व शिक्षण. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाळ गंगाधर रामचंद्र टिळक आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. त्यांचे वडील संस्कृतचे विद्वान आणि शिक्षक होते. टिळक लहानपासूनच बुद्धिमान, अभ्यासू आणि स्वाभिमानी होते. त्यांनी पुण्यात उच्च शिक्षण घेतले आणि गणित विषयात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले. शैक्षणिक व सामाजिक कार्य. टिळकांचा ठाम विश्वास होता की शिक्षणामुळे समाजात जागृती निर्माण होते. या उद्देशाने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. या उत्सवामुळे समाज एकत्र आला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली. पत्रकारिता आणि स्वातंत्र्य लढा. लोकमान्य टिळक हे निर्भीड पत्रकार होते. त्यांनी केसरी मराठी आणि मराठा इंग्रजी ही वृत्तपत्रे सुरू केली. या वृत्तपत्रांद्वारे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांवर कठोर टीका केली आणि जनतेमध्ये स्वातंत्र्याची जाणीव निर्माण केली. त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. परकीय वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आणि भारतीयांनी स्वावलंबी बनावे असा संदेश दिला. त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे ब्रिटिश सरकार घाबरले आणि त्यांना अनेक वेळा तुरुंगवास असताना त्यांनी गीता रहस्य हा महान ग्रंथ लिहिला. व्यक्तिमत्व. लोकमान्य टिळक हे धाडसी, कर्तव्यनिष्ठ, राष्ट्रभक्त आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांचे
संपूर्ण जीवन देशसेवेसाठी समर्पित होते. त्यांनी कधीही संकटांसमोर हार मानली नाही. त्यांच्या विचारांनी लाखो भारतीयांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. उपसंहार. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने देशाने एक महान राष्ट्रनेता गमावला. मात्र त्यांचे विचार, कार्य आणि देशभक्ती आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत. देशप्रेम, स्वाभिमान, धैर्य आणि समाजसेवा या मूल्यांचा आदर्श आपण लोकमान्य टिळक यांच्या जीवनातून घ्यायला हवा. त्यांच्या महान कार्यामुळे त्यांचे नाव भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. धन्यवाद. अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधांसाठी त्रिशा व्हिज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.